गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकत आहे किंवा अपलोड करणार आहे आणि माझा घसा थोडासा खराब आहे. कारण की आहे ना मी म्हणजे बाहेर वातावरण पण थोडं खराब झालं आहे ना, त्याच्यामुळे मला थोडा त्रास होतो आहे. तर मी सकाळी थोडंसं पाणी घेतलं पहिलं 1 ग्लास. आज अंशला मी लवकर रेडी केलं होतं. तर त्याला मी बोलली तो बोलला मला थोडा वेळ झोपायचं आहे मम्मा. तर मी त्याला बोलली जाऊन थोडा वेळ तू आराम कर, तोपर्यंत मी तुझ्या आहे ना टिफिनची तयारी वगैरे करून घेते. आणि स्वामी पण झोपलेलाच होता सकाळी, आज काय तो उठला नव्हता. मग त्याला आहे ना फ्रेंच फ्राय बनवले. इकडे त्याची बॅग वगैरे सर्व पॅक करून ठेवली होती आणि पप्पांची पूजा पण बाकी होती. पूजा आहे ना रोज अंश स्कूलमध्ये गेल्याच्या नंतरच पप्पा करतात. कारण सकाळी खूप गडबड होते आमची सर्वांची, त्याच्यामुळे. नंतर हा स्कूलला गेला, त्याला बाय बाय केलं. आणि आज अंश स्कूलमधून आला ना तरी स्वामी ना झोपलेला होता. तो एकदम आरामात आज उठला. तो स्कूलमधून आला तेव्हा त्याने बघितलं ना की स्वामी झोपलेला आहे. तर तो बोलायला लागला, उठ उठ, संध्याकाळी कुठे तुला कामाला जायचं आहे, तू उठ आत्ता, असं बोलून त्याने त्याला उठवून घेतलं. आणि तो ना लोळतच होता आणि लोळून तो टीव्ही बघत होता. त्याला टीव्ही बघायला खूप जास्त आवडतं, सिरियल वगैरे काहीही. नंतर थोडासा फ्रेश झाला, म्हणजे त्याला उठल्याच्या नंतर तो थोडा फ्रेश झाला. मग असा ना थोडासा मस्तपैकी खेळा वगैरे हा. आणि नंतर आईने ना त्याला अंघोळ वगैरे ना घालायला घेतलेली. आज संकष्टी होती ना, त्याच्यामुळे पप्पांना आज खिचडीच बनवायची होती. तर इकडे ना सर्व प्रिपरेशन म्हणजे झालेलंच होतं. बटाटे वगैरे मी उकडायला टाकले होते. ते बाहेरून थोडंसं फिरून आले होते सामान वगैरे घेऊन. तर त्यांना चहा पण दिला बनवून. स्वामीची इथे अंघोळ झालेली मस्तपैकी. तर तो ना असा आहे ना इथे खेळत होता. तर मी त्याला ना असं एक खेळायचं काढून दिलेलं. तर मला वाटलं हा मस्त तिथे ना खेळेल, पण हा खेळत नव्हता. त्याने ते सर्व वस्तू ना घरात सगळीकडे टाकून दिल्या होत्या. आणि घ्यायचा फेकायचा, घ्यायचा फेकायचा. अंश बाहेर खेळत होता ना, त्याच्यामुळे त्याला बघायचं होतं की बाहेर कोण आहे. तर दादा खेळतोय ना, तर तो बघायला गेला की दादा काय करतोय नक्की. आणि त्याला बाहेर जायचं होतं. तर तो आहे ना असा आहे ना कडी खोलायचा प्रयत्न करत होता. तो पूर्ण ट्राय केला त्याने, पण त्याला काही जमलं नाही. मग तो थकला आणि तो बसला मग. नंतर मग मी संध्याकाळी चहा बनवला. असं मस्त चहा वगैरे प्यायली. आज संध्याकाळी होती पनीरची भाजी, जिरा राईस करणार होतो आणि मैद्याच्या रोट्या होत्या. त्यामुळे सगळं प्रिपरेशन ना मी लवकरच करायला घेतलेलं 6:30ला. पण मला कटिंग वगैरे करायला, कांदा वगैरे खूप वेळ गेला सर्व गोष्टींना. इथे मी स्वामींसाठी आहे ना आज खिचडी भात करणार होती. तर त्याची आहे ना पहिले मी खिचडी भात बनवून घेतला. मला वाटलं मे बी त्याला लवकर भूक लागली तर तर मग मी बोलली जाऊ द्या, ह्याचा बनवून घेते. नंतर मला वाटण पण भाजायचं होतं. मी बोलली ते काय मी आरामात भाजेल थोडंसं, पण ह्याचा पहिलं बनवून घेते. तर इकडे मी आहे ना त्याच्या एकदम सिंपल बनवते रेसिपी, मी एकदम पटकन सांगते. मी आहे ना तूप घेतलं, त्याच्यानंतर जिरे आणि राई टाकलं आणि अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकलेली. कांदा आणि टॅमॅटो मस्त आहे ना असं मऊ करेपर्यंत भाजून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं. आणि आता तो 14 महिन्याचा आहे, तर मी आहे ना त्याला थोडंसं आता तिखट पण देते. त्याला थोडंसं तिखट पण टाकते मी आता. म्हणजे नॉर्मल त्याला थोडीशी सवय लागावी तिखट खायची म्हणून. हे सगळं आहे ना त्याला आहे ना मग मी मस्तपैकी आहे ना ते जे तांदूळ आणि डाळ डाळ मी त्याला तुरीची आणि मुगाची घेतलेली, थोडासा वेगळा म्हणून. ते आहे ना त्याच्यामध्ये मस्तपैकी असं टाकलं आणि ना पाणी टाकलं आणि तीन तीन किंवा 4 शिट्ट्या करते. 3 इनफ असतात, पण थोडी तुरीची डाळ शिजत नाही म्हणून मी 4 केल्या होत्या. आणि त्यात ते छोटंसं मिनी कुकर आहे, जास्त मोठं नाही आहे. नंतर दुसऱ्या साईडला आहे ना मी वाटण भाजायची तयारी पण केली होती. मी वाटणमध्ये काजू, अद्रक, लसूण, कांदा आणि टॅमॅटो घेतलेला. ते सर्व आहे ना पहिले मी काजू मस्तपैकी थोडेसे तळून घेतले तेलामध्ये. अद्रक आणि लसूण पण तळून घेतलं. आणि मग कांदा आणि टॅमॅटो आहे ना बराच वेळ बारीक आणि थोडासा मोठा गॅस करून भाजून घेतलं होतं लालसर होईपर्यंत. आज मला खूपच टाईम झालेला जेवण बनवायला, मग थोडंसं मी पटापटाच करण्याचा प्रयत्न करत होती. इकडे ना असं मी आहे ना मस्तपैकी वाटण असं भाजून घेतलेलं आहे सर्व. आणि नंतर ना मी डायरेक्टली आहे ना मग म्हणजे मी डायरेक्ट भाजीचा तयारीच करायला. इकडे पनीर, सुके मसाले, ते वाटाणं शिजवून घेतलेलं ते वाटप. मी याच्यामध्ये तेल, थोडंसं बटर पण टाकलेलं, ते दाखवायला मी विसरली. आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हे जे वाटण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकलं. आता ह्याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेला कांदा आणि टॅमॅटो पण टाकते. पण आज मी थोडं अवॉइड केलं कारण माझ्याकडनं मसाला थोडा जास्त झालेला.
तर मी विचार केला जास्तच भाजी होईल, मग थोडीशी दुसऱ्या दिवशी कोण खायला मागत नाही, तर बोलली म्हणजे आता हवे तेवढेच, आई बोलीला बनव म्हणून, जास्त नको बनवू. तर मग इथे मी जे सुके मसाल्यामध्ये आहे ना, मी घरगुती बनवलेले 2 चमचे लाल तिखट ते घेतलेलं, लाल तिखट एव्हरेस्टचं घेतलेलं, आणि आहे ना पनीर मसाला घेतलेला, आणि ते सुके मसाले टाकून आहे ना मस्तपैकी परतून घेतलेलं. तोपर्यंत परतवते जोपर्यंत त्याचा गोळा तयार होत नाही आणि साईडने असं तेल सुटत नाही. त्याच्यामुळे ना भाजीला प्रॉपर पनीरच्या भाजीला चव येते एकदम. आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी तो हिरवा वाटाणा जो उकडून घेतलेला, थोडासा शिजवलेला, तो टाकला आणि ना पनीरचे असे क्यूब केले होते. आणि ह्याच्यामध्ये ना मी पनीर नॉर्मलच कच्चं टाकते. काय काय जण थोडं शॅलो फ्राय करून पण टाकतात, पण माझ्या घरात नाही आवडत, तर मी हे कच्चंच टाकते. ह्याच्यामध्ये ना मी एवढं घट्ट नाही ठेवलेलं, ह्याच्यामध्ये मी पाणी पण टाकलं होतं, आणि पाणी आज मी थोडंसं कोमट करून टाकलं होतं. बरं बघूया, पण छान झालेली भाजी. अशी आहे ना मस्तपैकी भाजी बनवून घेतली, आणि दुसऱ्या साईडला ना अशा रोट्या बनवायला घेतलेल्या बटर वगैरे लावून. आणि आज थोडा अंशला भूक लागली म्हणून मी थोडं त्याला लवकर बनवून दिलं, असा जिरा राईस आणि रोटी बनवली होती. संध्याकाळी सगळं किचनवरचा हा राडा झालेला, पण आम्ही जेवण वगैरे सर्व झालेलं, आणि हा भांडी वगैरे मला घासायची बाकी होती, पण पूर्ण मी किचन साफ करून हे सर्व भांडे वगैरे घासून घेतले संध्याकाळी. अंशला होमवर्क दिला होता, पण सॅटर्डे संडे त्याला हॉलिडे असेल, पण तो रोज काही सगळा अभ्यास करणार नाही एकाच दिवशी. पण बोलले आज मी 2 पेजेस घेते, उद्या 2 पेजेस करून त्याचा कम्प्लीट करून घेईल होमवर्क. पण तो अभ्यास करायला खूप कंटाळा करतो, अजिबात बसत नाही तो अभ्यास करायला. मग कसा बसा त्याला कन्व्हिन्स करून थोडा वेळ तो बसला होता, आणि स्वामी तोपर्यंत बाहेर खेळत होता पप्पांबरोबर आणि आईंबरोबर. मग तो नंतर आतमध्ये आला की त्याला वाटलं आम्ही काय करतो काय नाही. मग तो आल्यावर तर ह्याचा अभ्यास झालाच नाही, फुल दोघांनी टाइमपास केला. आणि आज माझा छान दिवस गेला, मस्त गेला, म्हणजे थोडा आहे तब्येत थोडी 10-20, पण छान गेला. तर थँक्यू सो मच. माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.